नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वीचा विज्ञान भाग दुसरा, त्यामधील 5वा लेसन ज्याचं नाव आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेसनमध्ये विविध प्रकारे ऊर्जा कशी तयार केली जाते, कारण आपल्याला माहीतच आहे की आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आपण वापरतो. आपल्या घरामध्ये टीव्ही असो किंवा इस्त्री चालवायची असो किंवा गिझर किंवा इतर कोणत्याही गोष्टी, आता इलेक्ट्रिकल एनर्जी किंवा ऊर्जा ही जी विद्युत ऊर्जा आहे ती आपली आता एक प्राथमिक गरज झालेली आहे. त्याच्यामुळे ती तयार करणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण ऊर्जा तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारची पद्धती वापरल्या जातात. त्या पद्धतींविषयी आपण ह्या लेसनमध्ये पाहणार आहोत. या लेसनचा हा पहिला सेशन आहे. त्याच्यामध्ये आपण नक्की ऊर्जा कशी वापरली जाते आणि कशासाठी वापरली जाते त्याविषयी बघणार आहोत. चला तर मग बघूया हरित ऊर्जेच्या दिशेने. इथे पहा, ऊर्जा म्हणजे काय किंवा ऊर्जेचे विविध प्रकार कोणते, ऊर्जेची विविध रूपे कोणती. आपण जनरली बघतो ऊर्जा म्हणजे आता आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यामध्ये 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP साठवले जातात. ती म्हणजे ऊर्जा आपल्याला काम करण्याची शक्ती देते. ऊर्जा म्हणजेच कोणतेही कार्य करण्याची शक्ती. जसं आपण टीव्ही पाहतो, आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर जर केला तर आपण सांगू शकतो की इस्त्री करायची असेल तर आपण इस्त्री तापवतो, ती तापवण्यासाठी इलेक्ट्रिकल करंट वापरला जातो आणि ती म्हणजे ऊर्जा होते. आपण टीव्ही पाहतो तो सुद्धा त्याला चित्र दिसण्यासाठी आपल्याला ऊर्जा वापरावी लागते. आता ऊर्जेचे विविध प्रकार आपल्याला माहीतच आहेत, जसे की स्थितीज ऊर्जा, गतिज ऊर्जा आणि त्याच्यानंतर ऊर्जेची विविध रूपे आपण बघितली आहेत की प्रकाश ऊर्जा आहे, केमिकल एनर्जी म्हणजे रासायनिक ऊर्जा आहे, ध्वनी ऊर्जा आहे, उष्णता ऊर्जा आहे किंवा यांत्रिक ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी, अशा बऱ्याच प्रकारची ऊर्जेची विविध रूपे आपण पाहिलेली आहेत. त्यांचा डिटेल स्टडी आपण या लेसनमध्ये करणार आहोत. आता इथे परत एकदा तेच क्वेश्चन्स विचारलेले विद्यार्थी मित्रांनो. ऊर्जेचे विविध प्रकार आपल्याला माहिती आहे, सांगितलं त्याप्रमाणे, आणि ऊर्जेची विविध रूपे. ऊर्जा म्हणजे काय आपण बघितलेलंच आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपण ऊर्जेचा वापर करून कोणकोणती कामे करतो त्यांची यादी आपल्याला करायची आहे आणि ही कामे करण्यासाठी आपण कोणकोणत्या रूपात ऊर्जा वापरतो याबाबत चर्चा सुद्धा करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी उठल्यापासून ते आपण ऊर्जेचा वापर करतो. जसं की गिझर आहे, गिझरला पाणी तापवण्यासाठी आपण इलेक्ट्रिकल एनर्जीचा वापर करतो. त्याच्यानंतर आपण बघतो प्रकाश ऊर्जा आहे, प्रकाशामुळे आपल्याला दिसू शकतं. असे वेगवेगळ्या प्रकारची ऊर्जेची रूपे आहेत आणि ऊर्जा तयार कशी केली जाते स्पेशली आपण बघणार आहोत की विद्युत ऊर्जा कशी तयार केली जाते याच्याविषयी आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. इथे पहा, ऊर्जा आणि वापर, अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत, ते आपल्याला माहितीच होतं. आणि आता आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी गावामध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा एखाद्या घरामध्ये टीव्ही असायचा. आता घरोघरी टीव्ही झालेले आहेत, टेलिव्हिजन झालेले आहेत आणि प्रत्येक रूमला सुद्धा टीव्ही बसवला जातो किंवा एसीज आहेत किंवा फॅन्स चालू असतात किंवा लाईट चालू असतात. म्हणजे याचा अर्थ अन्न, वस्त्र, निवारा हे आपल्या मूलभूत गरजा आहेतच, परंतु आता आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज बनली आहे. ऊर्जेशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. आपण सध्या पाहत असलेला मोबाईल याला सुद्धा आपण चार्ज करतो. चार्ज केल्यानंतरच आपण त्याच्यावरचे व्हिडिओज बघू शकतो. म्हणजे याच्यासाठी सुद्धा आपण विद्युत ऊर्जा वापरतो. आपल्याला विविध रूपात विविध कार्यासाठी ऊर्जेची आवश्यकता भासते. जसे की यांत्रिक ऊर्जा म्हणजे फॅन फिरतोय म्हणजे यंत्र फिरतोय, याच्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन मेकॅनिकल एनर्जी म्हणजे यांत्रिक ऊर्जेत केलं जातं. प्रकाश ऊर्जा आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर रासायनिक ऊर्जा म्हणजे आपण जर फटाके फोडले तर त्याच्यामध्ये रासायनिक ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जेमध्ये होत असतं आणि उष्णता ऊर्जेमध्ये सुद्धा होत असतं. ध्वनी ऊर्जा आपल्याला माहीत आहे. या इत्यादी ऊर्जेची विविध रूपे आहेत. ऊर्जा नेहमी एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते हे आपल्याला माहीत आहे. म्हणजे टोटल युनिव्हर्सची जी एनर्जी आहे ती कॉन्स्टंट राहते, म्हणजे इट कन्वर्ट्स फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हे तत्व आपल्याला ऊर्जेबद्दलचं माहीत आहे. मानवाला आवश्यक असलेली ऊर्जा मिळवण्यासाठी विविध ऊर्जा स्रोत वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे ऊर्जा स्रोत आहेत. विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो, कारण लक्षात घ्या गरज खूप वाढलेली आहे. कारण टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण जे इलेक्ट्रिकल आयटम्स बघतो, जसं की लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, कम्प्युटर आहे किंवा आपण टेलिव्हिजनचा वापर करतो, तर ह्या सर्वांसाठी इलेक्ट्रिकल एनर्जी लागते आणि त्याच्यामुळे विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी
कोणत्या ऊर्जा स्रोतांचा वापर केला जातो याच्याविषयी आपण पाहणार आहोत। त्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या जातात, या प्रत्येक पद्धतीत कोणते शास्त्रीय तत्व वापरले जाते। विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, सायन्स शिवाय ही दुनिया चालणार नाही आणि त्याच्यामुळे शास्त्रीय तत्व वापरून आपण विद्युत ऊर्जा निर्माण करत असतो। ते वापरण्याचे फायदे काय, तोटे काय, हरित ऊर्जा म्हणजे काय, आता हरित ऊर्जेविषयी सुद्धा आपण या लेसनच्या शेवटी पाहणार आहोत। म्हणजेच काय याच्याविषयी आपण माहिती या पाठामध्ये घेणार आहोत। आता आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा कुठे कुठे वापरली जाते आपण सकाळपासून विचार केला तर आपल्याला दिसेल विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी होते त्याविषयी 1 बाय 1 आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये पाहणार आहोत। लक्षात घ्या, विद्युत ऊर्जा निर्मिती म्हणजे बहुतेक विद्युत निर्मिती केंद्रात विद्युत ऊर्जा तयार करण्यासाठी मायकेल फॅराडे या शास्त्रज्ञाने शोधलेल्या विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा उपयोग केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, आपण सेशन फर्स्ट मध्ये बघा, जेव्हा एसी आणि डीसी मोटर पाहिली होती किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटर पाहिली होती त्यावेळेला विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय ते पाहिलं होतं। आता हे मायकेल फॅराडे जे आहे ते थोर शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्यामुळे आपलं आजचं जीवन हे सुखकर झालेलं आहे, कारण त्यांनी विविध शोध लावले, जसं की न्यूटन सुद्धा आहे, त्यातले जूल आहे किंवा ओहम, व्होल्टा, ह्या सायंटिस्ट लोकांनी अपार मेहनत करून आपल्याला सायन्समध्ये वेगळ्या प्रकारचे आविष्कार दाखवले आणि त्यांचा वापर करून आज आपण आपलं लाईफ सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परत एकदा रिमाइंड करा की आपण एसी डीसी जनरेटर किंवा इलेक्ट्रिक मोटरच्या लेसनमध्ये विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय बघितलं होतं आणि ह्या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलते तर विद्युत वाहक तारेत विभवांतर निर्माण होते। लक्षात घ्या, आठवण्याचा प्रयत्न केला तर आपण 2 लूप घेतले होते, त्याच्यामध्ये एका लूपला आपण गॅल्व्हनोमीटर जोडलं होतं आणि दुसऱ्या लूपला बॅटरी लावली होती। आपल्याला माहिती आहे जिथून पुढे इलेक्ट्रिक करंट वाहतो तिथे विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो। आता चुंबकीय क्षेत्र दुसरा जो लूप होता जो गॅल्व्हनोमीटर लावलेला आहे तो पहिल्या लूपला टच केलेला नाहीये, तो त्याच्या बाजूला नेलेला आहे आणि तरी सुद्धा गॅल्व्हनोमीटर जे डिफ्लेक्शन दाखवतो, म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रिक करंट ज्या वेळेला त्याच्या सर्किटमधून वाहत आहे त्यावेळेला चुंबकीय क्षेत्र निर्माण झालेला आहे आणि चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे विद्युत धारा सुद्धा निर्माण झालेली आहे, म्हणजे यालाच म्हणतात विद्युत चुंबकीय प्रवर्तन। तर हे मायकेल फॅराडेने दिलेली ही महत्त्वाची देणगी आहे आपल्या सायन्सला आणि त्याच्यामुळे आपण आज वेगवेगळ्या प्रकारे विद्युत निर्मिती केंद्रामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करत असतो। विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र 2 प्रकारे बदलू शकतो। आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो विद्यार्थी मित्रांनो, एकतर आपण चुंबक फिरवत ठेवायचं आहे किंवा चुंबक स्थिर ठेवून जी म्हणजे सर्किट जे आहे म्हणजे विद्युत वाहक तार जी आहे ती फिरवायची आहे। दोघांपैकी एक कोणती तरी गोष्ट जर स्थिर नसेल तर त्या तारेमध्ये म्हणजे वाहकामध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण होतो। म्हणजे अशा प्रकारे आपण 2 प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजे विद्युत धारा तयार करू शकतो। जनित्रातील म्हणजे जनरेटर चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन वापरले जाते। आता टर्बाईन हा शब्द इथे फार महत्त्वाचा आहे, कारण आपण जे काही घट पाहणार आहोत सौर ऊर्जा सोडून त्याच्या सर्वांमध्ये टर्बाईन वापरलेली आहे आणि टर्बाईन 2 मॅग्नेट फिक्स मॅग्नेटच्या मध्ये फिरत असते आणि अशा प्रकारे फिरल्यामुळे आपण माहिती आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल जिथे वापरला होता त्यानुसार आपण करंटची निर्मिती करणार आहोत। टर्बाईनला पाती असतात। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे टर्बाईनला पाती असल्यामुळे फिरत असते। टर्बाईन मधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात। आपल्याला माहिती आहे कोयना डॅम इथे आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन बघितलेलं आहे, ज्याच्यामध्ये पाणी पडल्यामुळे त्या पातीवर ते पाती फोर्समुळे फिरू लागतात आणि त्याचा मागचा जो एक्सेल असतो तो या 2 चुंबकांच्या मध्ये ठेवलेला असतो आणि ते लूप फिरल्यामुळे जसं आपण जनरेटरमध्ये बघा पेट्रोल किंवा डिझेलच्या द्वारे ते जनरेटरची ती कॉईल फिरत असते 2 मॅग्नेटमध्ये आणि त्याच्यामुळे विद्युत धारा निर्माण होते। हे टर्बाईन विद्युत जनरेटरला जोडलेले असते, यामुळे जनरेटरातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते। तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे एकतर वाहक फिरायला पाहिजे किंवा चुंबक फिरायला पाहिजे, या दोघांपैकी एक कोणतरी फिरायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट स्थिर असायला पाहिजे, तरच फ्लेमिंगच्या राईट हँड रूलनुसार विद्युत धारा तयार होते। या लेसनमध्ये सुद्धा आपण तो लेसन रिमाइंड करू शकतो की फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल म्हणजे काय, तिथे इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते तिथे फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल वापरला जातो आणि फ्लेमिंगचा राईट हँड रूल म्हणजे काय त्याच्याविषयी सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे। टर्बाईन फिरवण्यासाठी कोणत्या प्रकारचा ऊर्जा स्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार आहेत। तसं तुम्हाला सांगितलं की पाण्याचा वापर केला तर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, अणुऊर्जेचा वापर केला तर आण्विक
ऊर्जेत ते मिळालेले आहे. पवनचक्कीचा वापर केला तर पवनचक्कीने निर्माण झालेली ऊर्जा बघितली. नैसर्गिक वायूचा वापर केला तर नैसर्गिक वायूपासून ऊर्जा निर्मिती. अशा प्रकारे वेगळ्या प्रकारचे नाव आपण त्याला दिलेले आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगवेगळा असतो. परंतु टर्बाईन ही इथे फार महत्त्वाची आहे, कारण टर्बाईनवर द्रवाचा किंवा वायूचा झोत पडला की ते टर्बाईन फिरते आणि फिरल्यामुळे चुंबक फिरतो किंवा वाहक फिरतो आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट जनरेट होतो. आता तुम्हाला याच्यापूर्वी मी सांगितलं आहे की आपण वेगळ्या ठिकाणी जसं की रासायनिक ऊर्जा किंवा प्रकाश ऊर्जा, ध्वनी ऊर्जा, उष्णता ऊर्जा या सर्वांची आपल्याला गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी आपण ऊर्जा किती वापरली पाहिजे आणि कशा प्रकारे वापरली पाहिजे, त्याचप्रमाणे ऊर्जा निर्माण करण्याचा स्रोत कोणता आहे या गोष्टी आपल्याला ठरवाव्या लागतील. कारण मानव हा अत्यंत कुशाग्र बुद्धिमान असा प्राणी आहे, ज्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा वापर करून अशा प्रकारे पॉवर स्टेशन्सची निर्मिती केलेली आहे. इथे पहा, विद्युत निर्मिती केंद्रामध्ये अशा प्रकारची मोठी जनित्रे वापरली जातात. कारण आपल्या शहराला किंवा गावाला विद्युत पुरवठा करायचा असेल तर तो मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा असावा लागतो आणि म्हणून अशा प्रकारची मोठी जनित्र म्हणजे जनरेटर्स तिथे वापरली जातात. जनित्रातील चुंबकाला फिरवण्यासाठी टर्बाईन म्हणजे झोत यंत्र, आपल्याला इथे टर्बाईन सुद्धा दिसत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. टर्बाईनला पाती असतात. टर्बाईनमधील या पात्यांवर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यास त्या झोतातील गतिज ऊर्जेमुळे टर्बाईनची पाती फिरू लागतात. तुम्ही हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशन जर पाहिलं असेल तर अशा प्रकारे हा झोत पाण्याचा झोत पडतो. इथे बघा नळीचं तोंड आपण दिलेलं आहे आणि त्याच्यावर कशा प्रकारे त्या पात्यांद्वारे ते चक्र फिरतंय. हे टर्बाईन म्हणजे चक्र म्हणजेच टर्बाईन. हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असते आणि यामुळे जनित्रातील चुंबक फिरू लागते व विद्युत निर्मिती होते. हे आपण आता पुढे पाहणार आहोत. इथे लक्षात घ्या, निर्माण झालेली विद्युत ऊर्जा निर्मितीची ही पद्धत पुढील प्रवाह आकृतीच्या आधारे मांडता येईल. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वावर, विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, याच्याविषयी आपण फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड आणि राईट हँड रूल विषयी बघितलेला आहे. जनित्र फिरवण्यासाठी टर्बाईन लागते आणि टर्बाईन फिरवण्यासाठी ऊर्जा स्त्रोत लागतो. म्हणजे तो ऊर्जा स्त्रोत कोणता असू शकतो? पाणी असू शकतं, हवा असू शकतं किंवा अणुऊर्जा असू शकते. अणुऊर्जामध्ये मुळे सुद्धा पाणी तापवलं जातं आणि त्या वाफेवर ती टर्बाईन फिरते. टर्बाईन फिरवण्यासाठी कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्त्रोत वापरला जातो त्यानुसार विद्युत निर्मिती केंद्राचे वेगवेगळे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आहेत. प्रत्येक प्रकारात वापरल्या जाणाऱ्या टर्बाईनचा आराखडाही वेगळा असतो. आता टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य ऊर्जा स्त्रोत पाहिजे, त्यानंतर टर्बाईन फिरते, त्यानंतर जनित्रामध्ये लाईट तयार होते आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती होते. असा हा प्रवाह, ऊर्जेचा प्रवाह आपण बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशनमध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी टर्बाईनचा कशा प्रकारे वापर केला जातो, त्याचप्रमाणे चुंबकीय क्षेत्र म्हणजे विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय हे आपण आठवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर टर्बाईनवर पाण्याचा स्त्रोत किंवा वायूचा स्त्रोत जर दिला तर टर्बाईन फिरल्यामुळे चुंबक सुद्धा फिरतं आणि त्याच्यामुळे वाहक जर स्थिर असेल तर करंट निर्माण होतो आणि तोच करंट आपण घराघरामध्ये वापरतो. आता वेगवेगळ्या प्रकारची विद्युत जनित्र कशा प्रकारे तयार केली जातात त्याविषयी आपण येणाऱ्या सेशनमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.